हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी श्रेया. तुम्ही मला मागच्या व्लॉग्सपासून ओळखतच असाल. तर आजचा व्लॉग थोडासा वेगळा असणार आहे, थोडासा इन्फॉर्मेटिव्ह असणार, कारण आज मी माझ्या यूट्यूब जर्नीविषयी तुम्हाला सांगणार आहे. मी माझं यूट्यूबचं चॅनल का सुरू केलं, त्याचं कसं कसं केलं सगळं, ते मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. तर हा व्हिडिओ करायचं कारण असं की आज माझे 0पासून ते 160 सबस्क्रायबर झालेले आहेत. 160 काही लोकांसाठी खूप मोठा आकडा नसेल, पण माझ्यासाठी हा खूप मोठा आकडा आहे. कारण 0पासून ते 160पर्यंत येण्यासाठी मी खूप कष्ट घेतलेले आहेत. कारण स्वतःच्या इन्सिक्युरिटीजला मागं ठेवून मी हा निर्णय आज जो घेतला, ज्या दिवशी मी हा निर्णय घेतला होता की मी यूट्यूब चॅनल सुरू करणार आहे, त्या दिवसापासून जे बदल माझ्या आयुष्यात झालेत ते खूप सकारात्मक पण आहेत आणि नकारात्मक पण आहेत. खूप लोकांनी मला मदत पण केली आणि खूप लोकांनी मला हिणवलं पण आहे. सो आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे की तुम्ही तुमच्या इन्सिक्युरिटीजला मागे ठेवा आणि तुमचं जे स्वप्न आहे त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या आणि पुढे जा. तर माझी यूट्यूबची जर्नी मी तुम्हाला सांगते. माझी यूट्यूबची जर्नी तसं म्हणाल तर तसं बघायला गेलं तर मी 1 जानेवारी 2026पासून सुरू केलं होतं माझं चॅनल. पण ॲक्च्युअल जी जर्नी आहे, माझी जी इंटरनल जर्नी आहे यूट्यूब स्टार्ट करण्याची, ती काही वर्षांपूर्वी झाली होती. कारण जेव्हा व्लॉगिंग असं वगैरे जेव्हा खूप फेमस होतं, तेव्हा मला पण कुठेतरी वाटायचं की मी पण माझ्या स्टोरीज तुमच्यासोबत शेअर कराव्या, माझे पण फॅन बेस असावा, माझे पण सबस्क्रायबर असावे, माझं पण यूट्यूब चॅनल असावं. कारण यूट्यूब हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी खरं सांगू, तुम्हाला विश्वास नाही बसणार, मी यूट्यूब करणं माझ्यासाठी इतकं मोठं स्वप्न होतं. त्यासाठी मी एक लेटर पण लिहून ठेवलं होतं माझ्या फ्युचर सेल्फसाठी. असंच मी घरामध्ये चाळणी करताना मला ते सापडलं. ते मी तुम्हाला जर आवडत असेल तर मी तुम्हाला एके दिवशी ते नक्की वाचून दाखवेन. मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ते लेटर ऐकायला आवडत असेल तर. त्या लेटरमुळं मला माझ्यातली खरी क्वालिटी कळाली की ॲक्च्युअली मला जेन्युइन आयुष्यामध्ये काय करायचं आहे, माझं जे गोल आहे ते मला समजलं. सो आता त्याच्यामुळे मी माझी यूट्यूबची जर्नी सुरू केली होती. मी माझ्या यूट्यूबवरती काही व्हिडिओज टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये काही समजत न समजत काही चुका झालेल्या आहेत आणि बऱ्याच समजूतदार लोकांनी मला त्या समजून पण सांगितलेल्या आहेत आणि त्याच मी आता सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही माझ्या व्लॉगवरती काही टिपिकल व्हिडिओज बघितलेत, पण आता माझा यूट्यूब चॅनल हे ॲक्च्युअल व्लॉग टाईप चॅनल होणार आहे. मी आता व्लॉगिंग करणार आहे. तर व्लॉगिंग म्हणजे मी माझं डेली लाईफ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझ्या डेली लाईफमध्ये मी काय काय करते, माझ्या डेली रुटीन्स काय आहेत, नाईट रुटीन, मग मॉर्निंग रुटीन, मग ती देवपूजा असो किंवा सणवार असो, ट्रॅव्हलिंग असो, मला ट्रॅव्हल करायला, देवपूजेचे व्हिडिओज करायला, डेकोरेशनचं करायला, होम डेकोर करायला, असं मी ते तुम्हाला दाखवेन मी. तो आय होप की तुम्हाला माझे नेक्स्ट येणारे व्हिडिओज आवडतील. तर लास्ट बट नॉट लिस्ट मी एकच म्हणेन, माझं चॅनल आणखीन खूप छोटं आहे इतर चॅनलपेक्षा, पण माझं चॅनल प्रामाणिक आहे असं म्हणेन मी. तर तुम्ही जसं हळूहळू माझं चॅनल ग्रोथ होत राहील, चुकामाका झाल्या तर मला कॉमेंटमध्ये नक्की आवर्जून सांगत जा. कारण तुम्ही माझ्या परिवाराचेच भाग आहात आणि मी तुमचा परिवार आहे, तुम्ही माझे परिवार आहात. मी तुमच्यातलीच आहेत आणि तुम्ही माझ्यातलेच आहात. आपण दोघे एकमेकांसारखेच आहोत. तर माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा, हळूहळू ग्रो करा. कारण जसं जसं माझं चॅनल ग्रो होईल तसं तुम्ही पण माझ्याबरोबर ग्रो व्हाल आणि तुम्हाला पण चांगले कॉन्टेंट, चांगल्या गोष्टी माझ्या चॅनलवरती बघायला भेटतील. तर मी एकच आशा करेन की तुम्ही सगळे माझ्या ह्या जर्नीमध्ये सोबत राहाल. कारण ही जर्नी आपल्या दोघांची आहे. कारण माझं हे चॅनल फक्त माझं नाही आहे, तुमचं पण आहे. या चॅनलवर जेवढी कष्ट मी घेईन तेवढंच पाहताना पण तुम्हाला छान वाटेल. तुम्ही आशा करते की माझे हे जेन्युइन कष्ट हे सगळं तुम्हाला आवडेल. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझ्या ह्या जर्नी सोबत राहा. आणि ही जर्नी मी आजपासून तुमच्यासोबत सुरू केलेली आहे. कारण हा माझा पहिला व्लॉग आहे जो मी असं ॲक्च्युअल बोलत आहे इथं. आणि तुम्हाला माहिती नाही हा व्लॉग करताना मी किती कट केलेले आहेत. कारण मी खूप साधी सिंपल मुलगी आहे. मला असं बोलायला वगैरे येत नाही, खूप भीती वगैरे वाटते. पण मी हा प्रयत्न केला कारण कुठंतरी कधी ना कधीतरी सुरुवात करायची होती, म्हणून मी हा केला. माझ्या पाठीशी खूप चांगले माणसं आहेत ज्यांच्यामुळं मी आज हे करू शकले. आणि त्याचं एक मेन कारण तर तुम्ही सगळे लोक येऊन समजता त्या गोष्टीसाठी. असंच माझ्या व्हिडिओज बघत राहा, लाईक करत राहा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थाने भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉगलाही असंच प्रेम द्या. बाय.